नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR या यूट्यूब नर्सिंग चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण आणलेलो आहे कल्याण महानगरपालिका ही जी वॅकन्सी निघाली आहे तर त्याच्यामधील जो सिलेबस आहे तो सिलेबसचा आपण आज पूर्ण व्हिडिओ पाहणार आहे। तर जे कोणी फॉर्म भरलेला आहे किंवा जे कोणी फॉर्म भरणार आहेत तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। तर सिलेबस पूर्ण आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, जे की तुम्ही पूर्ण कवर करू शकता। याच्यामध्ये पूर्ण सिलेबस पाहून तुम्ही अभ्यासाला लागू शकता। तर चला स्टार्ट करू। पहा, याच्यामध्ये सुरुवातीला दिलेले आहे जे नॉन टेक्निकल आहे। नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला 4 सेक्शनमध्ये एक्झाम होईल। जे याच्यामध्ये सुरुवातीला आहे मराठी सेक्शन। पहा, मराठी सेक्शनमध्ये तुमचं जे काही व्याकरण आहे, जे मराठी ग्रामर असेल ते मराठी ग्रामर तुम्हाला जनरली विचारलं जाईल। त्यामध्ये सर्वसामान्य शब्दसमुग्रह असेल, त्यामध्ये सर्वसामान्य जे काही संग्रह असतात ना, त्यामध्ये ते विचारले जातील। त्यानंतर मनी असतील, मनीचा पण तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे। तुम्हाला हे जे नॉन टेक्निकल आहे, नॉन टेक्निकलसाठी आपण बुकचा एक व्हिडिओ बनवलेला आहे। बुक रेफरन्स जे काही असतील तर त्यासाठी तुम्ही ते बुक रेफरन्सचा व्हिडिओ पाहू शकता, आपल्या यूट्यूब चॅनलवरच आहे। तर DMAR स्टाफ नर्स बुक्स म्हणून त्यामध्ये व्हिडिओ आहे। पहा, त्यामध्ये तुम्ही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जी काही आपल्याला बुक्स लागतील रेफर करायला पाहिजे ते बुक्सचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तो पाहून घ्या। तुम्हाला कोणते बुक रेफर करायला पाहिजे ते समजून जातील। त्यानंतर मनी वाक्यप्रचार आहे। त्यानंतर पुढचा आहे प्रश्न उत्तरातील प्रश्नांची उत्तरे। तुम्हाला काही एक पॅसेज दिला जाईल, उत्तर दिला जाईल, त्यामध्ये तुम्हाला प्रश्नांचे उत्तरे शोधायचे आहेत। त्यानंतर आहे शेवटचं वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार, हे पण विचारले जातील। मराठी व्याकरणमध्ये एवढं सेक्शन असेल। त्यानंतर आहे इंग्लिश ग्रामर। जे इंग्लिश ग्रामरमध्ये पहा काय काय, इंग्लिश ग्रामरमध्ये सुरुवातीला ग्रामर असेल, त्यानंतर कॉमन व्होकॅब्युलरी असतील, त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, इडम्स आणि फ्रेसेस असतील, कम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, त्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर करेक्शन। एरर करेक्शनमध्ये तुम्हाला काही स्पेलिंग वगैरे विचारली जातील, त्या स्पेलिंगचं करेक्शन वगैरे करायचे, किंवा मग काही सेंटेन्सेस असतील त्यामध्ये इज अँड द जे काही असतात ते एरर तुम्हाला चेक करायचे, तर त्यानुसार तुम्हाला आन्सर करायचं। त्यानंतर नेक्स्ट आहे जनरल नॉलेज। जनरल नॉलेजमध्ये पहा, मोस्टली जे कोणतं जनरल नॉलेज विचारलं जातं त्यामध्ये लेटेस्ट जनरल नॉलेजचे 1-2 क्वेश्चन कंपल्सरी असतातच। तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोडी जे आहेत ते पण तुम्हाला कवर करायचं होतं। त्यानंतर महाराष्ट्राचं बेसिक हिस्ट्री जी आहे ती तुम्हाला याच्यामध्ये कवर करून घ्यावं लागेल। त्यानंतर आहे तुम्हाला कल्याण डोंबिवलीची जी काही हिस्ट्री जर माहीत असेल तर ती पण चांगली गोष्ट आहे। कल्याण डोंबिवलीची महानगरपालिका कधी स्थापन झाली, त्यानंतर त्यामध्ये काय काय अंडर रन करतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। त्यानंतर महाराष्ट्र ही राज्यघटना, त्यानंतर राज्यघटनानंतर भारताचे नागरीकरण पण याच्यावर प्रश्न पडू शकतात। त्यानंतर पर्यावरण समस्या, तंत्रज्ञान, त्यानंतर वारसा स्थळे, पर्यटनवर 100% क्वेश्चन असतातच, एखादा हिल स्टेशन म्हणा किंवा मग मोठे वगैरे छोटे। त्यानंतर हरित बांधकाम आणि घन कचरा व्यवस्थापन, ह्या पण गोष्टी तुम्हाला, घन कचरा व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे। यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज ह्या गोष्टी पडू शकतात। तर पहा, हे मधले जे काही सेक्शन दिले आहेत, सेक्शनमध्ये प्रत्येकी सेक्शनमध्ये 1-2 क्वेश्चन 100% असतातच। त्यानंतर नेक्स्ट आहे रिझनिंग। पहा, रिझनिंगमध्ये तुम्हाला कॉमन जे असते इंटरप्रिटेशन्स असते, तर इंटरप्रिटेशनमध्ये डाटा, ग्राफ्स, त्यानंतर डायरेक्शन्स आणि अर्थमॅटिकल रिझनिंग जे आहे ते कंपल्सरी पडतच असतं। त्यानंतर डिसिजन मेकिंग, तुम्हाला काही पॅसेज दिले वगैरे जातील त्यामध्ये तुम्हाला त्यानंतर डिसिजन मेकिंग पण असेल। त्यानंतर ॲनालॉजी असेल, स्टेटमेंट आणि कन्क्लुजन विचारलं जाईल। नंबर सिरीज पण असतात, तर मोस्टली ABCDचे वगैरे सिरीज असतात, त्या सिरीज ह्या याच्यामध्ये विचारली जातात प्रत्येक एक्झाममध्ये। त्यानंतर नंबर सिरीज पण असतात। हे झालं नॉन टेक्निकल पूर्ण। हा अभ्यासक्रम पूर्ण नॉन टेक्निकलचा झाला। जे कोणतं फॉर्म भरलेलं आहे तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न 100% असणार आहेत, कारण हे तुमच्या नॉन टेक्निकलमध्ये मोडतात। बाकीचे जे तुमचे एज्युकेशन झालेलं आहे, ज्याला आपण टेक्निकल म्हणतो, तुमचं ज्या फील्डमध्ये एज्युकेशन झालं आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील बाकीच्या टेक्निकलमध्ये। तर पायामध्ये फिजिओथेरपिस्टचं पण दिलेलं आहे। फिजिओथेरपिस्टमध्ये जनरल नॉलेज, त्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट पहा, मी विचारलं होतं कल्याण डोंबिवलीचं म्युनिसिपल कॉर्पोरेशन, तर त्या संदर्भात महाराष्ट्राचं पण हे असे काही विचारले जातील। त्यानंतर सायकॅट्रिक, सोशोलॉजी, सायकोलॉजी, इलेक्ट्रोथेरपी, त्यानंतर मस्क्युलोस्केलेटल थेरपी, जे काही फिजिओथेरपीच्या बॉडीच्या रिलेटेड आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये कवर करून घ्यावं लागेल। त्यानंतर फार्मासिस्टमध्ये जनरल नॉलेज, त्यानंतर फार्मसीचे काही ॲक्ट असतील, त्यानंतर फार्माकोलॉजी, फार्माकायनेटोलॉजी, सायकोलॉजी, ड्रग्स रिलेटेड, त्यानंतर हॉस्पिटलचे ड्रग्स, त्यानंतर इमर्जन्सी फर्स्ट एड ड्रग, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारली जातील। त्यानंतर आहे लेप्रेसी टेक्निशियनमध्ये पहा, लेप्रेसीच्या रिलेटेड क्वेश्चन असणार आहे। तर जनरल नॉलेज हे ॲक्टचं हे तर तुम्हाला वाचूनच घ्यायचं आहे। त्यानंतर हिस्ट्री ऑफ लेप्रेसी, त्यानंतर
बॅक्टेरियोलॉजी लेप्रेसी, इपिडेमॉलॉजी, त्यानंतर क्लिनिकल फीचर. लेप्रेसी पूर्ण कवर करायचं आहे तुम्हाला, लेप्रेसी तर करावंच लागेल, त्यामध्ये काय ऑप्शन नाही. त्यानंतर स्टाफ नर्समध्ये पहा काय दिलेलं आहे. स्टाफ नर्समध्ये सुरुवातीला जनरल नॉलेज आहे, त्यानंतर महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे ॲक्ट आहे ते पण तुम्हाला कवर करायचं आहे. त्यानंतर RCH प्रोग्राम, RCH म्हणजे रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ प्रोग्राम जे आहेत ते तुम्हाला पूर्णपणे वाचावं लागतील, कारण त्याच्यावर 100% क्वेश्चन असतात. त्यानंतर ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सोशियोलॉजी, मेडिकल सर्जिकल नर्सिंग यामधील काही डिसीज इम्पॉर्टंट वगैरे विचारले जातात. त्यानंतर फर्स्ट एड कंपल्सरी करून घ्यायचं आहे. त्यानंतर हायजीन, मेंटल हेल्थ, मिडवायफरी, गायनोकॉलॉजीमध्ये डिलिव्हरी रिलेटेड, पिडॅटिकमध्ये बच्चूचे माइलस्टोन, त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा पार्ट पोस्ट, आणि सेकंडमध्ये PAC, CAC, त्यानंतर मग फर्स्ट रेफरल, सेकंड रेफरल, टर्शियरी ह्या गोष्टी पण कवर करायचा. आणि इम्युनायझेशन शेड्यूल, हमखास इम्युनायझेशन शेड्यूलवर क्वेश्चन असतोच म्हणजे असतो, हे पण तुम्हाला पूर्ण कवर असणं गरजेचं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क, त्यानंतर कम्युनिकेबल डिसीज आणि NCD डिसीजेस, NCD म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस पण कवर करायचं. त्यानंतर ENT डिसीजेस, इयर, नोज आणि ट्रकिया ह्या तिन्ही पणचे तुम्हाला सेक्शन कवर करायचे. तर अशा प्रकारचं हे तुम्हाला स्टाफ नर्सचं कवर करावं लागेल. हे जे आहे हे टेक्निकल आहे स्टाफ नर्सचं. त्यानंतर नॉन टेक्निकलमध्ये आपण सुरुवातीला जे पाहिलं ते तुम्हाला त्याच्यात कवर करावं लागेल. ह्या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी कवर करणं आहे. त्यानंतर पहा ह्यामध्ये एक्सरे टेक्निशियनचे दिलेले तर सेम असेल, फक्त एक्सरेच्या रिलेटेड तुम्हाला याच्यामध्ये काही क्वेश्चन असतील, हे तुम्ही पाहून घेऊ शकता पूर्ण. त्यानंतर हेल्थ विजिटर आणि लेप्रेसी टेक्निशियन यामध्ये पण लेप्रेसीच्या रिलेटेडच जास्त क्वेश्चन असणार आहेत. त्यानंतर सायकॅट्रिक काउन्सिलर दिलेलं आहे. हे प्रत्येक याचे तुम्हाला पोस्टनुसार जे आहे तुमच्या शिक्षणानुसार हे तुम्हाला एज्युकेशन आहे. ज्युनियर्स इंजिनियर, सिव्हिलमध्ये जनरल नॉलेज, त्यानंतर स्ट्रक्चर, मटेरियल, लॉ ॲनालिसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. ज्युनियर इलेक्ट्रिकल इंजिनियरमध्ये इलेक्ट्रिक सर्किट वगैरे, सिनेरिओ कसं असते, सिस्टीम कशी असते, ह्या गोष्टी तुम्हाला इलेक्ट्रिकल मेजरमेंट वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये कवर करावं लागतील. त्यानंतर ड्रायव्हर ऑपरेटरमध्ये पहा काय महत्त्वाचं. ड्रायव्हर ऑपरेटरमध्ये महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आहे तर कंपल्सरी सगळ्यामध्येच असणार आहे. फायर एक्सटेन्शन, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, मीन्स इस्केप, पुन्हा इमर्जन्सी इस्केप वगैरे, त्यानंतर कोड्स वगैरे, लाईफ सेविंग अशा गोष्टी तुम्हाला त्यामध्ये विचारणार आहेत. बेसिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे, डिसिप्लिन ह्या गोष्टी. त्यानंतर फायरमॅनमध्ये पहा सगळ्या फायरमॅनच्या रिलेटेड क्वेश्चन आहेत तर तुम्हाला फिक्स्ड फायर फायटिंग इन्स्टॉलेशन, त्यानंतर फायर प्रिव्हेन्शन, त्यानंतर ॲक्ट त्याच्यामधला, त्यानंतर फोम मेकिंग, फॉस्वेटिंग, होस, रुरल फॉरेस्ट फायर, शिप फायर, हे तुम्हाला जे तुमचं ज्याच्यामध्ये शिक्षण झालेलं आहे ते तुम्हाला पूर्णपणे माहीत असेलच. त्यानंतर पहा नेक्स्ट याच्यामध्ये ज्युनियर लॉ ऑफिसरमध्ये तुम्हाला लॉच्या रिलेटेड सगळे ॲक्ट वगैरे माहीत असणं गरजेचं आहे. क्लासेस, ॲक्ट, त्यानंतर अधिनियम जे काही आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हे पूर्ण तुम्हाला हे कंप्लीट पाहून घ्यायचं आहे, त्यानंतरच अभ्यासाला लागायचं आहे. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही हे पूर्ण पाहून अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचं जो एक टेक्निक आहे ते तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, तर ह्या अशा प्रकारचा अभ्यास आहे. आयासाठी पण दिलेलं आहे. आयासाठी जो कोणी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी पण आहे. बेसिक प्रिन्सिपल ऑफ पेशंट केअर, पर्सनल इम्पॉर्टंट एन्व्हायरमेंटल हायजीन, प्रोसिजर, रेकॉर्ड कीपिंग, फर्स्ट एड नॉलेज, मोमेंट, पेशंट हँडलिंग, लिनन केअर, बेड मेकिंग, अंडरस्टँडिंग ऑफ कॉमन मेडिकल टर्म्स, अर्थमॅटिक, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, अशा प्रकारचे पण प्रश्न आयासाठी पण असणार आहेत. तर अशा प्रकारचा पूर्ण व्हिडिओ आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी तुम्हाला कवर करून एक्झामला जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला दोन्ही याच्यामधले क्वेश्चन असणार आहेत. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ही मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर हे लहानपणापासून आपण शिकवतच आलेलो आहे तर ते आपल्याला माहीत असते. तर तसं नका करत जाऊ, कारण त्याच्या रिलेटेड पण तुम्हाला बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होऊ शकतं. जरी तुमचा अभ्यास चांगला असेल तरी पण याचं रिव्हिजन करून जाणं गरजेचं आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.